हॅलो, मी डॉक्टर स्वाती, हेल्थ कोच। आजचा विषय आहे पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्याचे उपाय। बेली फॅट कोणालाच आवडत नाही, पण प्रत्येकाकडे थोडी तरी असतेच। मागील व्हिडिओमध्ये आपण बेली फॅटची कारणे 5S पाहिली। तर जर आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते, नक्की पहा। आणि आज आपण पाहणार आहोत बेली फॅट कमी करण्याचे उपाय। यालाच मी 5D असा शॉर्ट फॉर्म केला आहे, लक्षात राहण्यास सोपा। तर पहिला D आहे डाएट, म्हणजेच आहार कसा असावा। डाएट 80% काम करते फॅट कमी करताना, म्हणून डाएट मधील D मध्ये अजून 5D सांगितलेले आहेत। तर डाएट मधला पहिला D आहे डेफिसिट कॅलरी डाएट, म्हणजे गरजेपेक्षा कॅलरीजचे कमी सेवन, परंतु उपवास करणे किंवा कमी खाणे किंवा एखादे जेवण सोडून देणे असा अर्थ होत नाही। पोटभर परंतु ताजे, सकस, संतुलित आहार प्रमाणात व वेळेवर सेवन करणे हे आहे। यामध्ये आवश्यक ती सर्व पोषण तत्वे मिळतील, परंतु कॅलरीज मात्र कमी असतील। तर यासाठी अशा पदार्थांची निवड करा ज्यामध्ये साखर, मैदा, तेल नसेल। भरपूर प्रमाणात नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा, उदाहरणार्थ भाज्या, सॅलेड, फळं, धान्य, कडधान्य, डाळी, उसळी, ताक, दही, अंडी, चिकन किंवा आंबवलेले पदार्थ यांचा समावेश करा। पदार्थ निवडताना नेहमी सीझनल म्हणजे ऋतूनुसार, रिजनल म्हणजे आपण राहतो त्या ठिकाणचे, आणि ओरिजिनल म्हणजे खरे अन्न यांचा समावेश करा। अन्नामध्ये नेहमी वैविध्य ठेवा, म्हणजेच विविध स्वरूपाचे जेवण घ्या। डाएट मधील दुसरा D आहे डिनर लेट किंवा हेवी घेणे टाळा। जनरली डिनर हे दिवसातील सर्वात हेवी जेवण असते। ऍक्च्युली किंवा शास्त्रानुसार सुद्धा डिनर हलके व लवकर असावे। जेवणानंतर लगेच आपण झोपतो किंवा खूप कमी हालचाली असतात, त्यामुळे घेतलेला आहाराचा वापर न झाल्यामुळे जास्तीच्या कॅलरीज ह्या चरबीमध्ये रूपांतरित होतात। त्यामुळे रात्रीचे जेवण जमेल तेवढे लवकर व प्रोटीनयुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा। डाएट मधील तिसरा D आहे डाएटरी फायबर, म्हणजे जेवणामध्ये डाएटरी फायबरचा समावेश करा। तंतुमय पदार्थ यांचा प्रत्येक जेवणामध्ये समावेश करा। हे जे फायबर पचत नाहीत, परंतु अपाचित फायबर हे मोठ्या आतड्यातील बॅक्टेरियांचे जेवण असते, तसेच ते आपले डायजेस्टिव्ह ट्रॅक साफ करायला मदत करते व गट हेल्थ सुधारते। आपले गट हा सेकंड ब्रेन आहे, म्हणजे पोट आपला दुसरा ब्रेन आहे। गट हेल्थ, पाचनाचे आरोग्य चांगले असेल तर बेली फॅट कमी करायला मदत करते। डाएट मधील चौथा D आहे डीप फ्राईड फूड टाळा। तेल तर रिफाइंड आणि जास्त कॅलरीवाले अन्न आहे, परंतु तळलेले पदार्थ व एकाच तेलात वारंवार तळलेल्या तेलामध्ये ट्रान्स फॅट असते, जे आरोग्यास धोकादायक असते। त्यामुळे बाहेरचे, हॉटेलचे, ढाबा, स्टॉलवरील तळलेले पॅकेज प्रोसेस वारंवार खाणे टाळा। त्याऐवजी हेल्दी फॅट डिमांड करा, म्हणजेच कच्च्या घाण्याचे तेल, ड्राय फ्रूट, सीड्स म्हणजे जवस, तीळ, सूर्यफूल बिया इत्यादी प्रमाणात सेवन करा। डाएट मधील पाचवा D आहे डिस्ट्रॅक्शन ईटिंग टाळा। जेवणात लक्ष नसताना जेवणे टाळा। नेहमी जेवण सावकाश, आनंद घेत कमीत कमी 20 मिनिट तरी जेवणाला वेळ द्या। टीव्ही समोर मोबाईल पाहत किंवा मोबाईलवरती बोलत किंवा लॅपटॉपवरती काम करत जेवण केल्यास आपण काय खातो आणि किती खातो हे समजत नाही। 80% फॅट लॉस हा डाएटवर अवलंबून आहे व फक्त 20% इतर गोष्टींवर। आपल्या जेवणात प्रोटीन व फायबर खूप कमी प्रमाणात असते व चुकीचे फॅट व कार्बोहायड्रेट म्हणजे साखर किंवा साखरजन्य पदार्थ खूप जास्ती प्रमाणात असतात। तर याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा। आता डाएट नंतर दुसरा D आहे डीप स्लीप। गाढ अखंडित झोप घ्या, त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होतात। उदाहरणार्थ ग्रेलिन भूक लागणारे हार्मोन व लेप्टिन म्हणजे पोट भरल्याचे जाणीव करणारे हार्मोन हे बॅलन्स असल्यामुळे आपल्या जेवणाचे प्रमाण कंट्रोलमध्ये राहते। गाढ झोपेमुळे कॉर्टिसॉल हार्मोन कमी होते।
हेच कॉर्टिसॉल हार्मोन मूळ कारण असते बेली फॅट वाढण्याचे, जे झोपेमुळे कमी होते. त्यामुळे मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्षमता सुधारते व चरबी जळण्याचा वेग वाढतो. गाढ झोपेमुळे शरीर दुरुस्त होते व व्यायामाचा परिणाम झोपेमुळे प्रभावी होतो. गाढ झोपेचे उपाय जाणून घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते, नक्की पहा, ज्यामध्ये तुम्हाला गाढ झोप येण्यासाठी काही ट्रिक्स वापरू शकता याचा व्हिडिओ आहे. यानंतर तिसरा डी आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड स्ट्रेचिंग, म्हणजेच ताकद वाढवणारे व ताणाचे व्यायाम करा. पोटाचे स्नायू टोन करण्यासाठी पोटाचे व्यायाम करणे गरजेचे असतेच. कोर वर्कआउट म्हणतो आपण त्याला. क्रंचेस, बायसिकल क्रंचेस, प्लँक्स, रशियन ट्विस्ट इत्यादी. पण फक्त एवढेच करून चालत नाही. आठवड्यातून 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग व 1 ते 2 दिवस ताणाचे व्यायाम नक्की ऍड करा. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायूवरती ताण पडतो, स्नायू तुटतात व झोपेत पुन्हा भरून येतात. या प्रक्रियेमध्ये जास्त कॅलरीजचा वापर केला जातो. स्नायू वाढतात, मेटाबॉलिझम वाढते व फॅट वापरले जाते. उदाहरणार्थ स्क्वॅट, लंजेस, पुशअप्स, बर्फी. तसेच ताणाचे व्यायाम केल्याने जे आपण आहारात प्रोटीन घेतो त्याचे शोषण चांगले होते किंवा वाढते. लवचिकता वाढते, सांध्याचे आरोग्य सुधारते, त्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते. तसेच शरीर शिथिल होते. स्ट्रेचिंग शरीराला रिलॅक्स करते, मानसिक ताण कमी होतो, जे बेली फॅट कमी करायला मदत करते. उदाहरणार्थ सूर्यनमस्कार आणि योगा. तर यानंतर आहे चौथा डी म्हणजे डिस्ट्रेस. स्ट्रेस आणि बेली फॅट यांचा खूप जवळचा संबंध आहे. मानसिक ताणामुळे कॉर्टिसॉल हार्मोन वाढते, जे बेली फॅट वाढवते, विशेषतः विसरल फॅट वाढवते, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. स्ट्रेसमुळे भूक वाढते, जंक फूड खाण्याची इच्छा होते, त्यालाच आपण क्रेविंग असे म्हणतो. आणि बहुतांशी क्रेविंग हे गोड, तेलकट आणि नमकीन पदार्थांची इच्छा होते. जास्त कॅलरीज खाल्ल्या जातात. स्ट्रेसमुळे मेटाबॉलिझम कमी होते, स्ट्रेसमुळे झोप डिस्टर्ब होते आणि आपण पाहिलेच त्यामध्ये पुन्हा बेली फॅट वाढते. तर स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यान यांनी मन शांत होते. विविध प्रकारचे व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, प्रोटीन व फायबर व चांगले तेलाचे सेवन वाढवा. पूर्ण शांत गाढ झोप घेण्यासाठी प्रयत्न करा. काही तुमचे आवडीचे छंद जोपासा, जे तुम्हाला आनंद देईल. असे मार्ग शोधा जे तुमचा स्ट्रेस कमी करण्यास मदत करेल. यामध्ये अल्कोहोल सेवन व पार्टी येत नाही. उलट यामध्ये बेली फॅट वाढण्याची शक्यता जास्ती असते. यानंतर पाचवा डी आहे डेली ऍक्टिव्हिटी किंवा मुवमेंट वाढवणे. कमी हालचाल इज इक्वल टू जास्त चरबी साठवणे. आपली बैठे जीवनशैली असेल किंवा कमी हालचाली करत असाल तर कॅलरीज खर्च कमी होतात. शिल्लक कॅलरीज चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात, विशेषतः बेली फॅटच्या ठिकाणी. हालचाल वाढवल्या तर चरबी कमी होते. कमीत कमी 10,000 स्टेप्स दररोज चालल्याने चरबी कमी होते. शक्यतो ब्रिस्क वॉक म्हणजे नेहमीपेक्षा थोडे फास्ट चालण्याची सवय लावा. शक्य असेल तिथे उठबस करा, पायऱ्या चढ उतरणी करू शकता. दैनंदिन घरगुती कामे जसे की स्वच्छता, झाडू मारणे, भांडी, कपडे यासारख्या कामामध्ये शरीर सतत हालचाल करत राहते, जे फॅट जाळायला मदत करते. नियमितपणे व्यायाम पण गरजेचाच आहे. तासनतास बसण्यापेक्षा मध्ये मध्ये 5-10 मिनिट ब्रेक घ्या. फोनवर बोलताना चाला. शक्य असेल तेवढ्या हालचाली वाढवण्याचा प्रयत्न करा. नंतर तर या 5 डी म्हणजे पहिला डी डाएट, दुसरा डीप स्लीप, तिसरा डू स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड स्ट्रेचिंग, चौथा डी स्ट्रेस, पाचवा डेली मूवमेंट अँड ऍक्टिव्हिटी. या 5 डी फॉलो करा. हे बेली फॅट कमी करायला नक्कीच मदत करेल. पेशन्स, कन्सिस्टन्सी, बॅलन्स तसेच स्लो आणि सस्टेनेबल गोष्टी करा. सुंदर आणि कॉन्फिडंट दिसा. निरोगी आणि आनंदी आयुष्य जगा. मी अशीच आरोग्यविषयी माहिती, शास्त्रीयपूर्ण माहिती, प्रॅक्टिकल आपल्यासमोर आणत असते.
तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा. धन्यवाद.